अरे हाय तरी कोण? लखप्पा म्हणाला मामा ह्यो रामा बेकरी आहे, ह्यो माझा चुलता आहे, पहिल्यांदा करतोय बघा. 20-25 एकर गडगडीची शेती आहे. पण मामा श्रीमंतीचा लय माझा आहे मामा. पण असू दे मामा, माझ्या चुलत्याचं चुकलं मामा. लखप्पा बेकरी तुमची माफी मागतो, माफ करा मामा माझ्या चुलत्याच्या वतीनं. मी माफी मागतो, माझ्या चुलत्याला माफ करा मामा. पण मला जगाच्या माताला रामा बेकरी म्हणाला दिवस चेटो करतोय, माझ्या मामाला रात्रभर झोप लागली नाही. ते अंगावर ह्या माझ्या मामाला रात्रभर एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर होऊ लागला. माझ्या मामाला रात्रभर झोप लागली नाही. माझे मामा म्हणजे अरे 20 रुपयाच्या आत जर रामा बेकरीचा निकाल नाही लावला तर अख्खा बाळूनगर जगात नाव लावणार. आणि माझ्या मामाने सांगितलं रात्र कशी तरी गेली. पहाटेचं तांबडं फुटलं आणि पहाटेचं तांबडं फुटल्याबरोबर मामाने सूर्यनारायणाला भांडायला सुरुवात केली. आणि भांडायला सुरुवात केल्याबरोबर माझ्या मामा म्हणाले, ए सूर्यनारायणा, अरे या बाळूनगराला कुणाला वाटलं गेलं? अरे कुणावर शेतू या बाळूनगराला गेलं? अरे कुणावर निपटलं या बाळूनगराला गेलं? ए सूर्यनारायणा, अरे ऐक, तुझा निकाल, माझा निकाल, माझा न्याय देवा सूर्यनारायणा तुला करावाच लागत. माझ्या जगाच्या मार्गाच्या ब्रह्मांड नायकासमोर सूर्यनारायण तरी काय बोलणार आहे? सूर्यनारायण जगाच्या आत गेला, उठलेला प्रकाश सुरू झाला आणि माझा मामा सांगू लागला, ए सूर्यनारायणा, तुझी मुलं संपली, आता बाळूनगर, कलियुगाचा बाळूनगर न्याय देणारा घर आणि तेच खरं होईल. असं म्हटल्यावर सूर्यनारायण बाहेर गेले की त्यांचा गडगडाट सुरू झाला आणि माझ्या मामाची एक घोडे बघा होती. माझ्या मामाला राग आला आणि माझे मामा म्हणाले, ए लखप्पा बेकऱ्या, ऐक, तुझ्या काकाच्या हाती देतो सूप, 6 महिने होतील खूप, मग प्रत्येक प्रताप अकोला बाळूनगर. लखप्पा बेकरीला मामा म्हणाले, तुझ्या काकाच्या हातात सूप देतो बघ, आणि 6 महिन्याच्या आत जर तुझ्या काकाच्या घराचा नायनाट नाही केला तर बाळूनगर जगात नाव सांगणार नाही. म्हणून तर मी सांगून जाईल तुम्हाला, मामा अजूनही आहेत. मला म्हणलं, तुम्ही त्या भाकरी करून आणता, तुम्ही ज्या ठिकाणी मामाची सेवा करता, कोणत्या पंक्तीला माझा मामा बसून तुम्ही केलेल्या भाकरी खाऊन जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. माझे मामा होते नाही, माझे मामा आहेतच. तुला प्रत्यय माय बाप, माझे मामा अजूनही आहेत. माझे मामा कुठं बसून गेले नाही, कुठल्या पंक्तीला जेवून जाते आणि कुठल्या लोकांना आपल्या भक्ताला आशीर्वाद देते हे सुद्धा सांगता येणार नाही बाप. म्हणून त्यांनी सांगून जाईल मी तुम्हाला. त्या लखप्पा बेकरीला सांगितलं आणि 6 महिन्याच्या आत 2 महिने झाले तोपर्यंत रामा बेकरीची पत्नी मरण पावली. पत्नीला 3 महिने झाले रामा बेकरी मरण पावला. पत्नीला 3 महिने झाले म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये रामा बेकरीची दोन्ही मुलं मरण पावली. बघा, म्हणून त्यांनी मामा आहे. ज्या दिवशी माझे मामा म्हणाले, अरे ज्या दिवशी होळी झालं, उघड भेटतील, मात्र भेटतील, त्या दिवशी बाळूनगर नाही असं समजा. अरे तुम्हाला नाही म्हणाल तर बाळूनगर माझ्या सवय आहे, आणि तुम्हाला नाही म्हणाल तर बाळूनगर खायला जायचं आहे. मग मामाच्या घराला बोलायचं बोला म्हणायचं, तर खायला जायचं म्हणायचं माय बाप तुमच्या आमच्या हातामध्ये. म्हणून कधी रामा बेकरीला मामाने श्राप दिला आणि लखप्पा बेकरीच्या मामाची सेवा करत होता, मामाची मनोभावे पूजा करत होता. त्या लखप्पा बेकरीला मात्र मामाची सेवा करायला सुरुवात केली. आणि सेवा 2023 साले 1932 आणि 1932 साला माझे मामा त्या गावामध्ये मेंढर राखत होते आणि मेंढर राखताना लखप्पा बेकरी त्याच शेतामध्ये मामाच्या बरोबर होता. माझा अजिबात बघितलं नाही. बायको मुलं संस्कार शेतीमध्ये कशाकडे लक्ष दिलं नाही. डायरेक्ट मामाच्या सेवेमध्ये मामाची मेंढी सेवा करण्यात. त्याला लखप्पा बेकरी ती आवाज त्या ठिकाणी आली आणि त्या लखप्पाला शिकायला सुरुवात केली. तुला काय अक्कल आहे का नाही म्हणजे ह्यो मार्ग मुलाचा जवळजवळ कसं सोडवायचा मी? अरे माझं वय पडलेला लखप्पा, तुला कळतं का नाही? मी आता कोणाकोणाचं म्हणून बघणार आहे.
लकापा देखील तर म्हणाले पण मामांना ही म्हातारी काय म्हणाली